नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून झटपट टेस्टी नाश्ता बनवणार आहोत। याबरोबरच कुठल्याही इडली डोशाची चव वाढवेल अशी गन पावडर किंवा पोळी बनवणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप रवा घेतलाय। यामध्ये अर्धा कप दही घालायचे। दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीची। दह्याच्याच कपामध्ये इथे मी 1 कप पाणी घेतलंय। सगळं 1 कप पाणी यामध्ये घालायचं। इथे मी उपम्याचा रवा घेतलाय, जो जाड रवा असतो तो, यामुळे टेक्स्चर छान येतं रेसिपीला। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात। सगळं छान मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण पोळी किंवा गन पावडर बनवूया। तर इथे मी पॅन गरम करत ठेवलाय। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे। पाव कप किंवा 4 मोठे चमचे इतकी उडदाची डाळ आहे। यामध्ये 2 चमचे चण्याची डाळ घालायची आहे। या दोन्ही डाळी मी आधी स्वच्छ पुसून घेतल्यात। यावरती भरपूर पावडर असते, तर आधी पुसून घ्या किंवा तुम्ही धुवून वाळवून नंतर सुद्धा वापरू शकता। डाळींचा रंग किंचित बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे 2 मिनिटं झालेत आणि डाळीचा मस्त असा सुगंध पसरलाय आणि किंचित रंग सुद्धा बदललाय। आता यामध्ये 2 मोठे चमचे सफेद तीळ घालायचे आहेत। डाळी भाजून झाल्यात। सफेद तीळ घातल्यानंतर फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे। हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि पुन्हा इथे गॅसवरती मी पॅन ठेवलाय। यामध्ये लाल मिरच्या घालायच्या आहेत। यामुळे रंगसुद्धा छान येईल पोळीला, त्याबरोबरच तिखटपणासुद्धा येईल। यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेत। मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्यात। यामध्ये तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा घालू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळी काढून घेतल्यात, त्यामध्येच या मिरच्या काढून घ्यायच्यात। यामध्ये मी पाव चमचा हिंगसुद्धा घातलाय। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे ही पोळी किंवा गन पावडर तयार झाली। कुठल्याही डोस्यावरती किंवा इडलीवरती तुम्ही ही पसरवू शकता, खूप छान लागते। तर इथे पोळी किंवा गन पावडर तयार आहे। आता आपण उत्तपम बनवूया। तर रवा आपण जो झाकून ठेवला होता, इथे 15 मिनिटं झालेत आणि हा छान फुलला आहे, आधीपेक्षा घट्ट झाला आहे। तर आज जी आपण पोळी किंवा गन पावडर बनवली ती वापरून आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे उत्तपम आज बनवणार आहोत। पाणी घातल्यानंतर हे 2 मिनिटं छान असं फेटून घेते, म्हणजे रवा, दही, पाणी सगळं छान एकजीव होईल। यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातले आणि 1 चमचा यामध्ये मी इनो फ्रूट सॉल्ट घातले। इनोऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। इनो घातल्यानंतर मी हे छान असं मिक्स करून घेतलं। आता हे उत्तपम बनवण्यासाठी तयार आहे। तर आता आपण उत्तपम बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। तवा अगदी कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे। यावरती थोडंसं तेल घातलंय, तेल पसरवून घेऊया। तर सुरुवातीला आपण घी पोळी उत्तपम बनवतोय। 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचे, जाडच ठेवायचे। थोडंसं इथे मी पसरवून घेते। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपल्याला उत्तपम भाजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता वरून उत्तपम ड्राय झालाय। झाकण काढूया आणि आता यावरती तूप घालायचं। यावरती आता
पोळी किंवा गन पावडर पसरवून घ्यायची आहे. तर इथे उत्तप्पम तयार आहे. तर हा आपला पहिला घी पोळी उत्तप्पम तयार झाला आहे. आता आपण दुसरा उत्तप्पम बनवूया. तर इथे पुन्हा 1 ते 1.5 चमचा पीठ घातलं आहे. लगेचच यावरती पोळी पसरवून घ्यायची आहे. याबरोबर कांदा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर पसरवले. प्रेस करायचं आहे म्हणजे हे चिटकेल. आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे. उलटून घेऊया आणि थोडं प्रेस करायचं म्हणजे टोमॅटो आणि कांदासुद्धा छान भाजला जाईल. तर हा आपला ओनियन टोमॅटो उत्तप्पमसुद्धा तयार झाला आहे. आता आपण चीज पोळी उत्तप्पम बनवूया. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा पीठ घातलं आहे. यावरती कांद्याची पात पसरवून घ्यायची आहे आणि आता झाकण ठेवून उत्तप्पम भाजून घेऊया. तर इथे पहा वरून ड्राय झाल्यानंतर यावरती चीज किसून घालायचं आहे. इथे मी भरपूर चीज घालते. यावरती आता पोळी मसाला किंवा गन पावडर पसरवून घ्यायची आहे. तर हा आपला चीज पोळी उत्तप्पम सुद्धा तयार झाला आहे. काढून घेऊया. तर आज आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पम बनवले. याबरोबरच गन पावडर किंवा पोळी बनवली. तुम्ही नक्की करून पहा. अगदी झटपट कमी वेळामध्ये मस्त असा हा नाश्ता तयार होतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.